इयत्ता तिसरी कविता क्रमांक 4. अंतराळवीर. डॉक्टर सुरेश सावंत. ऐका, कविता लक्षपूर्वक ऐका. म्हणा, तालासुरात म्हणा. वाचा, साभिनय वाचन करा. कविता. तुला सांगतो आई, मला अंतराळवीर व्हायचंय. तुला सांगतो आई, मला अंतराळवीर व्हायचंय. यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचंय. अंगभर पोशाख नि डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. एक छोटा मुलगा स्वप्न पाहतो की तो अंतराळवीर होईल. तो आईला म्हणतो, अंगभर पोशाख घालून, डोक्यावर टोपी घालून यानात बसायचे आणि चंद्रावर जायचे. त्याला वाटते ही युक्ती किती सोपी आहे. पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या सशाला सोबतीला घेईन. तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी. लोक मला म्हणू लागतील, माणूस दिसतो भारी. अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान. जमेल तेव्हा जमेल, पण अजून आहे लहान. जमेल तेव्हा जमेल, पण अजून आहे लहान. मुलगा चंद्रावर जाऊन तिथल्या सशाला सोबत घेण्याचे स्वप्न पाहतो. मग मंगळावर जाण्याची इच्छा आहे. सगळे त्याला भारी माणूस म्हणतील असे त्याला वाटते. पण तो मान्य करतो की अजून तो लहान आहे. नवीन शब्द शिकूया. अंतराळवीर. अंतराळात प्रवास करणारी व्यक्ती, जी यानात बसून पृथ्वीबाहेर जाते. यान. अंतराळात प्रवास करण्याचे साधन. यामध्ये बसून अंतराळवीर प्रवास करतात. चंद्र. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह. रात्री आकाशात चमकतो. मंगळ. सूर्यमालेतील एक ग्रह. लाल रंगाचा दिसतो म्हणून याला लाल ग्रह म्हणतात. अंतराळाबद्दल जाणून घेऊ. चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तेथे माणूस पोहोचला आहे. चंद्रावर हवा नाही. मंगळ. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. तो लाल रंगाचा दिसतो. शास्त्रज्ञ तेथे जीवसृष्टी शोधत आहेत. अंतराळयान. अंतराळयानात बसून अंतराळवीर प्रवास करतात. भारताचे इस्रो अनेक याने अंतराळात पाठवते. सारे हसूया. आई म्हणते, अरे विनू, सोनू का रडते आहे रे? विनू. अगं आई, तू तिला चिक्की दिली होतीस ना, ती कशी खावी ते मी तिला दाखवत होतो. हसणे हे आरोग्यासाठी चांगले असते. रोज हसा, आनंदी रहा. कृतीतून शिकूया. चंद्राच्या कला. शिक्षकांच्या मदतीने चंद्राच्या कला समजून घ्या. त्या दिवशी कोणती तिथी असते ते वहीत लिहा. भारतीय अंतराळवीर. वर्तमानपत्रे, पुस्तके व आंतरजाल यांच्या मदतीने भारतीय अंतराळवीरांची माहिती मिळवा व लिहा. अंतराळाचे निरीक्षण. रात्री आकाशातील तारे, चंद्र व ग्रह पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय दिसले ते सांगा. शिक्षकांसाठी मार्गदर्शन. काव्यवाचन. विद्यार्थ्यांकडून वर्गात वैयक्तिक व सामूहिकरित्या कविता तालासुरात व साभिनय म्हणून घ्यावी. स्पर्धा. काव्यवाचन व काव्यलेखन यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करावे. चित्रफिती. अंतराळवीरांविषयी माहिती द्यावी, चर्चा करावी व संबंधित चित्रफिती दाखवाव्यात. वाचन. वर्तमानपत्रातील अंतराळ, अंतराळवीर व नवनवे शोध या संबंधित बातम्यांचे वाचन करण्यास सांगावे.